वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे भारतीय नर्सिंग क्लासमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण आरोग्य म्हणजेच काय. आरोग्य हा कम्युनिटी हेल्थमध्ये टिपा लिहा या त्याच्यामध्ये हा क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यावर विचारला जाते डेफिनेशन आणि आरोग्यावर परिणाम करणारे घटक. आता त्याचे घटक बघितले. आपण बघणार आहे भारतातील आरोग्याविषयी समस्या. आता भारतातील आरोग्याच्या समस्या काय हा पण त्याच्यातच टिपा लिहामध्येच 5 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला जातो. महत्त्वाचा क्वेश्चन आहे आणि खूप वेळा येऊन गेलेला पण आहे कम्युनिटी हेल्थमध्ये. आपण नुसतं जे IMP क्वेश्चन आहे तेच घेतो, पेपरला जे रेग्युलरली पडतात ते. त्याच्यामुळे लक्ष द्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या लगेच, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळावी. तसेच सुरू करूया. भारतामधील आरोग्याविषयी समस्या. त्याची प्रस्तावना काय तर भारतामधील आरोग्याची समस्या ही सर्वात मोठी समस्या निर्माण झाली आहे. तर भारतामधील आरोग्याची समस्या ही सर्वात मोठी समस्या आहे. आरोग्याविषयी समस्या. भारतातील एक प्रमुख आरोग्य आव्हान आहे जे देशातील एकूण मृत्यूपैकी 60% पेक्षा जास्त आहे. ते समस्या पुढील प्रमाणे. आता याच्या समस्या पुढील प्रमाणे. तर पहिला पॉईंट आहे आपला असंसर्गजन्य रोग. भारतातील सर्वप्रथम रोग म्हणजे NCDs हे भारतातील एक प्रमुख आरोग्य आव्हान. भारतातील सर्वात सामान्य NCDs म्हणजे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, मधुमेह, कर्करोग आणि तीव्र श्वसन रोग हे आजार अवस्था आहेत. शारीरिक तंबाखूचा वापर आणि अल्कोहोलचा हानिकारक वापर यासारख्या कारणामुळे होतो. असंसर्गजन्य रोग म्हणजे तर काय तर असंसर्गजन्य रोग हे NCD हे भारतातील एक प्रमुख आव्हान आहे. जे भारतातील सर्वात सामान्य NCD म्हणजेच रक्तवाहिन्या संबंधी रोग, मधुमेह, कर्करोग आणि तीव्र श्वसन असे रोग आजार अवस्था आव्हान. शरीरावर तंबाखूचा वापर, जास्त अल्कोहोल घेणे, याचा हानिकारक वापर यासारख्या कारणामुळे असंसर्गजन्य रोग उद्भवतात. नेक्स्ट पॉईंट आहे संसर्गजन्य रोग. क्षयरोग, मलेरिया आणि डेंग्यू, ताप यासारखे संसर्गजन्य रोग भारतात अजूनही प्रचलित आहेत. तर काय आहे क्षयरोग, मलेरिया आणि डेंग्यू यासारखे संसर्गजन्य रोग अजूनही भारतात प्रचलित आहे आणि आरोग्यासाठी एक महत्त्वपूर्ण आव्हान म्हणजे एक समस्या आहे ती. भारतात क्षयरोगाचा जागतिक एक वाटा आहे. आता भारतामध्ये क्षयरोगाचा एक जागतिक एक वाटा आहे. दरवर्षी अंदाजे 2.8 दशलक्ष प्रकरणे नोंदले जातात. आता क्षयरोगाचा जागतिक वाटा म्हणजे दरवर्षी अंदाजेप्रमाणे 2.8 दशलक्ष प्रमाण हे नोंदले जातात आणि आरोग्यासाठी एक महत्त्वपूर्ण आव्हान आहे. आरोग्यासाठी एक महत्त्वपूर्ण समस्या म्हणजेच मलेरिया हे भारतातील एक महत्त्वाची समस्या आहे. अंदाजे याचे रुग्ण 85% लोकसंख्येला या आजाराचा धोका निर्माण होतो. 85% मलेरिया हे भारतातील रुग्ण आढळतात. 85% भारतात मलेरियाचे रुग्ण आढळतात. लोकसंख्येला या आजारग्रस्त असे पेशंट भारतामध्ये आढळतात. नेक्स्ट पॉईंट आहे आपला माता आणि बाल आरोग्य. माता आणि बाल आरोग्य हे भारतातील एक महत्त्वपूर्ण आरोग्य समस्या आहे ज्यामध्ये माता आणि बाल मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. भारत हा जागतिक सर्वाधिक माता मृत्यू दरापैकी एक आहे. दरवर्षी अंदाजे 44,000 माता मृत्यूची नोंद होते. आता दरवर्षी काय होते तर 44 दरापैकी माता मृत्यूची नोंद होते. भारतामध्ये जास्त काय आढळून येते तर माता आणि बाल मृत्यू दर. आरोग्य हे भारतातील एक महत्त्वपूर्ण समस्या आढळून येते. तसेच त्यामध्ये बालमृत्यूचे प्रमाण हे जास्त दिसून येते. जगातील सर्वाधिक माता मृत्यू दरापैकी 44,000 माता मृत्यूची नोंद केली जाते. नेक्स्ट पॉईंट आहे मानसिक आरोग्य. तर हे भारतातील एक
उद्योन्मुख मानसिक आरोग्य विकाराचा लक्षणीय भार आणि नैराश्य हा भारतातील सर्वात सामान्य मानसिक आजार विकास आहे. आता भारतातील एक उद्योन्मुख म्हणजेच मानसिक आरोग्य याचा विकाराचा लक्षणीय भार हा नैराश्य. भारतातील सर्वात सामान्य बाब म्हणजे नैराश्य हे चेहऱ्यावर नेहमी उद्भवते आणि मानसिक आरोग्याचा विकार आहे जो सुमारे 5% लोकसंख्या प्रभावित करतो. नैराश्य हे सुमारे 5% लोकसंख्या प्रभावित करतो आणि भारतातील इतर सामान्य मानसिक आरोग्य हे विकारामध्ये चिंता विकार, चिंताग्रस्त विकार आणि स्किझोफ्रेनिया यांचा समावेश यांच्यामध्ये मानसिक आरोग्यामध्ये होतो. तर मानसिक आरोग्यामध्ये काय होते तर माणसाच्या मानसिकतेवर परिणाम करतो तो आणि ते चिंताग्रस्त होतात. त्याच्यामुळे भारतातील एक महत्त्वाची समस्या म्हणजे मानसिक आरोग्य, चिंताग्रस्त विकार, त्यालाच स्किझोफ्रेनिया यांचा पण त्याच्यामध्ये समावेश होतो. नेक्स्ट पॉईंट आहे पर्यावरणीय आरोग्य. पर्यावरणीय आरोग्य हे भारतातील आणखी एक उद्योन्मुख आरोग्य समस्या आहे. देशातील अनेक भागामध्ये प्रदूषण ही एक महत्त्वाची समस्या आहे. वायू प्रदूषण, जल प्रदूषण, औद्योगिक प्रदूषण ही भारतातील पर्यावरणीय आरोग्यासमोरील प्रमुख समस्या आहेत. तर आरोग्याविषयी प्रमुख समस्या कोणत्या तर वायू प्रदूषण, जल प्रदूषण, औद्योगिक प्रदूषण हे भारतातील पर्यावरणीय आरोग्यावरील प्रमुख समस्या आहेत. भारतातील वायू प्रदूषण ही एक प्रमुख चिंतेची बाब आहे. वायू प्रदूषण हे एक चिंतेची बाब आहे. जगातील अनेक शहरे अशा आहेत की ज्याच्यात सर्वाधिक प्रदूषण होतात. आता वायू प्रदूषणाच्या संपर्कात येण्यामुळे श्वसनाचे आजार जसे की श्वासाचे आजार, हृदयरोग आणि पक्षाघात यासह अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. पर्यावरणाचा जर विचार केला तर हे जल प्रदूषण, वायू प्रदूषणमुळे पूर्ण हानिकारक झालेले आहे. त्याच्यामुळे आपल्याला भारतातील माणसाच्या म्हणजे समस्या ते निर्माण होतात. जसे की श्वास घेण्यास त्रास, श्वासासह हृदयरोग, पक्षाघात यासह अनेक आरोग्य समस्या त्याच्यामध्ये निर्माण होतात. आता नेक्स्ट पॉईंट आहे आपला कुपोषण. कुपोषण हे भारतातील एक महत्त्वपूर्ण आरोग्य समस्या आहे. आता कुपोषण ही एक महत्त्वपूर्ण आरोग्याची समस्या आहे ज्यामध्ये कुपोषण आणि सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कुपोषण कशामुळे निर्माण होते तर सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे, अन्नाच्या कमतरतेमुळे प्रमाण जास्त आहे. अन्नाच्या कमतरतेमुळे भारतामध्ये कुपोषणाचे प्रमाण हे जास्त आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेनुसार भारतात जे काही 5 वर्षाखालील मुलं मुली असतील त्यांच्यामध्ये 38.4% खुंटलेली आहेत. त्यांची वाढ खुंटलेली आहे आणि 21% वाया गेलेली आहे. त्यामुळे भारतात कुपोषणाचे प्रमाण हे जास्त वाढत आहे आणि कुपोषण भारतातील एक आरोग्याची महत्त्वपूर्ण समस्या दिसून येते. नेक्स्ट आहे भारतातील ग्रामीण भागातील आरोग्याची समस्या. ग्रामीण भारतात एकीकडे जुन्या समस्या अजूनही प्रभावित आहेत. तर भारतामध्ये एकीकडे जुन्या समस्या अजूनही प्रचलित आहेत आणि पर्यावरणीय प्रदूषणामुळे निर्माण झालेले नवीन समस्या ग्रामीण भागातील लोकांना तोंड द्यावे लागतात. आता पर्यावरणामुळे नवीन समस्या निर्माण झाल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना त्या समस्यांना तोंड द्यावे लागते. मुख्यतः ऑटोमोबाईल्स आणि उद्योगामुळे हवा दूषित झाल्यामुळे आणि हवा दूषित झाल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांच्या शरीरावर जास्त परिणाम होतो आणि दुसरीकडे कृषी रसायनामुळे पाणी भारतातील ग्रामीण समुदायांना आरोग्य सेवांच्या
उपलब्धतेच्या लक्षणीय अभावाचा सामना करावा लागतो. तर दुसरीकडे काय होते तर कृषी रसायनामुळे भारतातील ग्रामीण भागामध्ये पाण्याची कमतरता असल्यामुळे त्यांना ग्रामीण समुदायांना अशा नवीन समस्यांना आरोग्य सेवांच्या उपलब्धतेच्या लक्षणीय अभावाचा आढावा घेऊन त्यांना त्या समस्याचा सामना करावा लागतो. आता ग्रामीण भागातील समस्या काय असते तर आरोग्याविषयी क्षयरोग. पहिली समस्या म्हणजे क्षयरोग, मलेरिया, नेक्स्ट आहे अतिसार आणि पर्यावरणीय समस्या, कुपोषण. हे पॉईंट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही विश्लेषण थोडं जरी विश्लेषण करू शकता तर तुम्हाला त्याचा 100% म्हणजे मार्क्स भेटतात. जर तुम्हाला ग्रामीण भागातील आरोग्याविषयी समस्या लिहायचे म्हटलं तर त्याच्यात तुम्ही 5 मुद्दे लिहायचे असे, आणि प्रत्येकी एका पॉईंटला तुम्ही 2-2, 4-4 ओळी विश्लेषण केलं तरी चालेल. म्हणजे 4 ओळीला कधी 2 ते 3 मार्क्स भेटतातच. त्याच्यामुळे 5 पॉईंट जर लिहिले तर तुम्हाला 5 पॉईंटला कधी एक पॉईंटही जरी भेटला तर तुमचे 5 मार्क्स हे तिथं होऊन जातात. तर अशा प्रकारच्या भारतातील ग्रामीण भागातील आरोग्यविषयी समस्या हे वरील प्रमाणे स्पष्ट केलेल्या आपणास आढळतात. तसेच तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला भरपूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त आपले जे काही मराठी विद्यार्थी मैत्रिणी असतील त्यांना शेअर करा. आता पेपरला क्वेश्चनची सुरुवात करताना कधीही पेपरला पॉईंट टाकल्यानंतर प्रस्तावनामध्ये थोडंफार तुम्ही विश्लेषण केलं तरी चालेल, जेणेकरून क्वेश्चन हा ॲक्युरेट वाटतो आणि प्रस्तावनामुळे क्वेश्चनची सुरुवात ही चांगली दिसते. प्रस्तावना झाल्यानंतर तुम्ही असे पॉईंट टाकू शकता, जसे की आता तुम्हाला भारतातील आरोग्याविषयी समस्या लिहायच्या आहेत तर प्रस्तावना झाल्यानंतर त्याच्या खाली 5 पॉईंट तुम्ही टाकू शकता, जसं की 1, 2 आणि 3, 4, 5. एखादा शिल्लक, असं नाही की शिल्लक लिहिला त्याला एखादा मार्क्स भेटतो, नाही, जेवढं विचारलं तेवढंच लिहायचं. तुम्ही कितीही शिल्लक लिहिलं त्याला तरीही मार्क्स भेटत नाही. 5 मार्क्ससाठी तुम्ही 5 पॉईंट जरी लिहिले तरी चालेल. तुम्हाला प्रत्येकी पॉईंटला 1 मार्क्स जरी भेटला तर तुम्हाला तुमचे 5 मार्क्स तिथं होऊन जातात आणि तुमचा क्वेश्चन खाली सुद्धा जात नाही. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.